पाहत आहोत विश्वविनायक न्यूज, ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज। येथील समाज विकास संस्था आणि दान उत्सव समिती महाराष्ट्राचे मित्रगण यांनी श्रुती बाबासाहेब कांबळे हिचा 3551 रुपये आणि भूमिपुत्र वाघ यांची प्रकाशित झालेली पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला। या प्रसंगी डॉक्टर कल्पना निखिल वाघ, व्यंकट पोद्दार, संजय कोथळीकर, अनिता कुलकर्णी पुणे, इंजिनियर मनोहर सूर्यवंशी, मुरजानी साहेब, पूनम क्लोथ उमरगा, सुरेखाताई चौगुले, नारायणकर, रवींद्र पोद्दार यांच्या सहभागातून 3551 रुपये बक्षीस देऊन श्रुती कांबळे हिचा सत्कार करण्यात आला। डेहराडून या ठिकाणी झालेल्या आईस हॉकी नॅशनल लेव्हलवरच्या स्पर्धेमध्ये तिने विशेष प्रावीण्य मिळवले म्हणून समाज विकास संस्था मित्र परिवार दान उचल समितीचे पदाधिकारी अधिकारी मित्रगण यांच्या संयुक्त विद्यमाने तिच्या सत्राचा आयोजन करण्यात आलं होतं। बाबासाहेब कांबळे हे पोलीस दलामध्ये उमरगा ब्रांचला रुजू आहेत। स्वभावाने शांत, संयमी आणि मितभाषी अशा या देवगुणी वडिलांच्या मार्गदर्शनाने श्रुतीनं एवढ्या लहान वयामध्ये यशस्वी कमाई केली आहे म्हणून संस्थेच्या वतीने तिचं कौतुक केले। या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून किसन बाबरे, इंजिनियर किसन बाबरे, रवींद्र पोद्दार यांना खास निमंत्रित करण्यात आले होते। या प्रमुख पाहुण्यांनी श्रुती कांबळे यांना शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमाचं आयोजन विकास संस्थेच्या वतीने करण्यात आलं होतं। व्यवस्थापन सामाजिक संस्थेच्या अस्मिता सुरवसे यांनी केले। आबा भूमिपुत्र वाघ यांनी मांडले। उमरगा धाराशिव मुख्य संपादक विकास गायकवाड, विश्वविनायक न्यूज। टाक्याचे घाव सोसल्याशिवाय देव पण पावत नाही, यशोगाथा आपल्या माणसांची। मित्रांनो, आज समाज विकास संस्थेच्या पवित्र विचारपीठावरती आपण श्रुती बाबासाहेब कांबळे, उमरगा, जिल्हा धाराशिव यांना आपण या ठिकाणी खास निमंत्रित केलं आहे। तुम्ही म्हणाल की हे बाळ तर छोटं आहे। येस, छोटीच मुलं क्रांती करत असतात, परिवर्तनाची भाषा बोलत असतात, समाज बदलाची प्रक्रिया ते स्वतः आजमावत असतात। तिनं आईस हॉकी नॅशनल लेवलवरती तिने स्पर्धा जिंकलेली आहे। डेहराडून या ठिकाणी झालेली ही स्पर्धा, त्यामध्ये ती विजयी होऊन आमच्या पवित्र अशा उमरगा नगरीमध्ये आलेले आहेत। बाजूला बाबासाहेब कांबळे बसलेले आहेत, ते राष्ट्रहिताचं कार्य करत आहेत, पोलीस दलामध्ये विशेष प्रावीण्य मिळवत आहेत। गुणवंत बापाचाही या ठिकाणी आम्ही आमचं पुस्तक देऊन सन्मानित करणार आहोत। मी माझ्या भावंडाची आवर्जून नावं सांगणार आहे। डॉक्टर कल्पना निखिल वाघ, डेंटिस्ट, हॉस्पिटल उमरगा, जिल्हा धाराशिवच्या प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत। महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे माजी मॅनेजर व्यंकट पोद्दार, सध्या ते मुरुम या ठिकाणी राहतात। माझे मित्र नाट्यकलावंत, चित्रपट सिने अभिनेता संजय कोथळीकर सर, माझी मानस बहीण अनिताताई कुलकर्णी पुणे, माझे मित्र इंजिनियर मनोहर सूर्यवंशी साहेब, BSNLमध्ये त्यांनी आपलं जीवन समर्पित केलेलं आहे। माझे मित्र मुरजानी साहेब, पूनम क्लॉथ उमरगा, त्याचसोबत आमच्या विविध चित्रपटामध्ये नायिकेचं काम केलेल्या सुरेखाताई चौगुले, नारायणकर या सध्या बसवेश्वर स्कूलमध्ये त्या टीचर म्हणून कार्यरत आहेत। आणि आमचे विशेष पाहुणे रवींद्र पोद्दार सर, माननीय बाबरे सर, या ठिकाणी आमच्या नाजमीन भाभी, अस्मिता मॅडम हे सर्व उपस्थित आहेत। यांना नम्र विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते श्रुती बाबासाहेब कांबळे यांना सन्मानित करावं। सर्व माझ्या भावंडांनी एकत्रित येऊन 3551 ही अकाउंटचा आकडा ॲक्च्युली बहुमानाचा आहे। आम्ही रूढी परंपरेमध्ये नक्की जात नाही, तर ही रक्कम आम्ही तिला प्रदान करत आहोत। आपण
सत्काराला या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. यानंतर स्वतः बाबा 1 मिनिटं व्यक्त होणार आहेत. बाबासाहेबांना विनंती करतो की आपण कृपया आपल्या लेखीचं कौतुक करावं. आदरणीय व्यासपीठ वाकसाहेब यांनी आज माझी मुलगी श्रुतीचा सत्कारासाठी या ठिकाणी बोलवलेला आहे. माझी मुलगी श्रुती हिला लहानपणापासूनच स्केटिंगच्या क्लासेससाठी मी उमरगे येथे राठोड सरांकडे पाठवण्यात आले होते. तिने धाराशिव, नांदेड, परभणी, शिर्डी, पुणे या ठिकाणी जाऊन तिने STचं संपादन केलेलं आहे. तसे तिने राष्ट्रीय लेवललाही डेहराडून येथे जाऊन त्या ठिकाणी तिने यश संपादन केलेलं आहे. सरांनी मग या ठिकाणी माझ्या मुलीचा सत्कार केल्याबद्दल मी सरांचे खूप खूप अभिनंदन करतो. धन्यवाद सर. यानंतर माझे मित्र रवींद्र पोद्दार सर यांना विनंती करतो की आपण शुभेच्छा द्याव्यात. आज या मंचावरती वाघ सरांनी जे श्रुतीचा सत्काराचा कार्यक्रम ठेवला, अरेंज केला, खरंच एक त्या विद्यार्थ्याच्या पाठीवरती मोठी थाप समजायचं आहे. कारण हे आईस हॉकी हे आपल्या भागात जास्त माहीत नाहीच, पण तरी पण अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा या मुलीनं इतकं प्रॅक्टिस केलेली होती की तिच्या त्या प्रॅक्टिसला तोड नाही. आज त्या प्रॅक्टिसचं चीज झालेलं असं मला वाटतं. कारण नॅशनल लेवलला डेहराडून येतं आपल्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व तिने केलेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा खरंच वाघ सरांच्या हस्ते जे सत्कार होत आहे तो खरंच वाखाणण्याजोगा आहे असं मला वाटतं. धन्यवाद सर. यानंतर विशेष ओळख करून द्यायचे. वात्सल्य बालगृह लोकांच्या सहभागातून सुरू झालं. घरात पैसा नाही, घरातली मी भांडी चोरली, कपडे चोरली म्हणजे काय केलं तर बायकोच्या परवानगीशिवाय ती घेऊन गेलो. त्यानंतर बायकोनं स्वतःचं आयुष्य समर्पित केलं. याबद्दल काही विशेष नाही, पण मुर्जनी साहेब माझ्यासोबत गेली 30 वर्ष झालं काम करतात. कपडे नाहीत, कपड्याची सोय, गादी नाही, गादीची सोय, अन्नधान्य नाही, त्याची सोय करत आलेले आहेत. त्यांच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आजही ते माझ्यासोबत आहेत. त्यांना काय वाटतं मुलीला शुभेच्छा देताना? श्रुतीला शुभेच्छा तर आहे, कारण एवढं मोठं कार्यक्रम जे नॅशनल लेवलपर्यंत ती पोहोचली ते तर कौतुक करण्याची गोष्ट आहे. आता एक शुभेच्छामुळे आता पुढे ते इंटरनॅशनल जावं ही आमची इच्छा आहे. आणि ह्या उमरग्यात एक मोठी टीम तयार करावा. कारण स्केटिंग सगळ्यांना माहीत आहे, आईस हॉकी कोणालाच माहीत नाही. तर स्केटिंग थ्रू आईस हॉकीला कसं जायचं हे मार्ग सगळ्यांना तुम्ही दाखवायचं आणि ह्याला कंटिन्यू ठेव. आता पुरस्कार मिळाले म्हणून तू बंद करायचं नाही आणि हे कंटिन्यू करून पुढे तू जात जा असे आमची शुभेच्छा. धन्यवाद. यानंतर नाजमीनताई आमच्यासोबत आहेत. त्यांनीही शुभेच्छा द्यायच्या आहेत. विनंती करतो. माझं म्हणणं तर असेल सर, अशी हर एक लड़की ऐसे आगे बढ़ते रहना और ऐसे ही प्रैक्टिस करते रहना, बोले तो उसी को किसी का डर नहीं रहना. ऐसी लड़कियों को सपोर्ट करना आपकी जिम्मेदारी है सर. थँक्यू. धन्यवाद. यानंतर गेली 4-5 वर्षापासून आदरणीय माननीय किसन बाबरे सर हे माझे मित्र आहेत. पाठिंबा देणारा मोठा भाऊ आहे. त्यांच्याबद्दल मी काय बोलावं तसे माझ्याकडे शब्द नाहीत. जेव्हा मी अंतरंग असेल, जात्यावरच्या ओळी असतील, त्याचं ते संपादन करतात, अभ्यास करतात आणि एखादी कविता छान वाटली की व्यक्त होतात. असे गोड माझे मोठे भाऊ. त्यांना विनंती करतो की त्यांनी मन भरून श्रुतीला शुभेच्छा द्याव्या. आज आपण इथे सर्वजण जमलेलो आहोत कारण त्याचं असे की श्रुती बाबासाहेब कांबळे यांनी एक कर्तृत्व गाजून आले नॅशनल लेवल कॉम्पिटिशन टीममध्ये, त्यासाठी जमलेलो आहोत. मी सर्वप्रथम आपल्या समाजाचं चित्र थोडं उभं करतो समोर. कारण आपण मुलीला बाहेर जाऊ देत नव्हतो. घरात शिक्षणाची संधी सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुलेने दिली. त्यानंतर हळूहळू आला हा पिताजी मुलीला इंटरनॅशनल लेवलपर्यंत जायला परवानगी देतो. इथं स्पर्धा करण्यासाठी, इथं प्रॅक्टिस करण्यासाठी, तिला
म्हणजे प्रोत्साहन देतो हे सगळ्यात कौतुकास्पद आहे आईवडिलांचं काम. कारण घरातून मुलीला शक्यतो आता थोडी थोडी मानसिक तयार झाली की शाळा शिकू, अभ्यास करेल, काहीतरी टीचर होईल, डॉक्टर होईल असं वाटतंय. पण खेळाच्या मैदानावर पुरुषांच्या जिथं स्पर्धक जास्त असतात पुरुष ह्याच्यानुसार, तसं स्त्रीला सुद्धा आपलं शारीरिक सामर्थ्य म्हणजे काय म्हणतात सिद्ध करता मसल पॉवर आणि चपळता हे सिद्ध करण्याची संधी मोठ्या मनाने राठोड सरनीही मुलींना शिकवलं आणि आईबाबांनी त्यांना परवानगी दिली. हे विशेषतः आईबाबाचं कौतुक करतो. आणि ह्या कन्येचं तरी हार्दिक म्हणजे कौतुक किंवा तू ह्याच्या पुढं नॅशनल लेव्हलला तू जिंकलीस त्याबद्दल तुझं हार्दिक अभिनंदन. आणि पुढील ह्याला तुला खास शुभेच्छा. ह्या खेळाबरोबरच तू अभ्यासही कर, कारण मसल पॉवरपेक्षा बौद्धिक क्षमता ही सगळ्यात जास्त म्हणजे ताकदपूर आहे. कारण तू मानसिकरित्या स्वस्थ आणि स्फूर्तिदायक असली तरच बाकी सगळं पुढचं काम करू शकणार आहेस. त्यामुळे अभ्यासही कर आणि खेळामध्येही तू प्रावीण्य मिळव आणि मिळवशील याबद्दल मी तुला शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. यानंतर डॉक्टर कल्पना वाघ यांचं डेंटिस्ट उंबारगा या ठिकाणी आहे. गेली 3-4 वर्षामध्ये ह्या सुनबाई म्हणून वाघ परिवारात विराजमान झालेले आहेत. ॲक्च्युली त्यांच्या मागे घरातला कुटुंबाचा मोठा व्याप आहे. तो व्याप सांभाळून समाज विकास संस्थेचं काम त्या पाहत आहेत, डेंटिस्टचं काम पाहत आहेत. वरती नर्सिंग कॉलेजला शिक्षिका म्हणून त्या रुजू आहेत. त्यांचे मी स्वागत करतो. तर त्यांना विनंती करतो की आपण बाळाला शुभेच्छा द्याव्यात. सर्वप्रथम श्रुती तुझं आणि तुझ्या वडिलांचं खूप खूप अभिनंदन. आईस हॉकी ते पण नॅशनल लेवलला ॲक्च्युअलमध्ये खूप लोकांना माहिती पण नाहीये आणि तू एवढी प्रॅक्टिस करत आहेस आणि एकदम वेगळ्या फील्डमध्ये तू एकदम समोर जात आहे त्याबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन. आणि भविष्यात पण जेव्हा तुला कधी कुठल्या गोष्टीची अडचण येईल, शिक्षणाच्या बाबतीत असू देत, इतर कोणत्या बाबतीत असू देत, तेव्हा समाज विकास संस्था नेहमी तत्पर असेल आणि तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, अशा शेवटच्या लेकरांना, प्रावीण्य मिळवणाऱ्या लेकरांना मदतीचा हात देण्याचा आटोकाट प्रयत्न करा. 1 रुपया सुद्धा चालेल. काहीच नाही देता आलं तर शब्बासकी सुद्धा देण्याची आवश्यकता आहे. आज माझ्या सर्व मित्र परिवाराने एकत्र येऊन श्रुती बाबासाहेब कांबळे हिचा सत्कार केला. त्याबद्दल मी समाज विकास संस्था, महाराष्ट्र लोकविकास मंच, उत्तरदायित्व एनजीओ फाउंडेशन आणि सर्व माझ्या भावंडांचे मी धन्यवाद व्यक्त करतो. नमस्कार. अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.